पांढरे शुभ्र दात हे नेहमीच आपल्या सौंदर्यात भर घालत असतात. दातांवरील डाग आणि पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण डेंटिस्ट कडून नेहमीच वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट्स देखील करून घेत असतो. पण दातांवरील डाग आणि पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय सुद्धा करू शकता. संत्र्याची साल आणि तुळशीची पानं वाळवून त्याची पूड तयार करावी. रोज सकाळी दात घासल्यानंतर या पावडरनं दातांना मसाज करावा. याने तुमच्या दातांवरील पिवळेपणा नक्कीच दूर होईल. केळ्याच्या सालीचा वापर देखील तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी करू शकता. केळ्याच्या सालीचा आतील पांढरा भाग तुम्ही दातांवर घासा. यामुळे तुमच्या दातावरील पिवळेपणा नक्कीच दूर होईल. रोज सकाळ संध्याकाळ कडुनिंबाच्या काठीनं 5 ते 6 मिनिटं दात स्वच्छ करा. 1 चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात चिमूटभर मीठ घाला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवरती 2 ते 3 मिनिटं चोळा. यामुळे सुद्धा दातांवरील डाग आणि पिवळेपणा दूर होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. तुळशीची पानं उन्हात वाळवून घ्या. त्याची पूड करा. ही पूड तुमच्या टूथपेस्ट मध्ये मिसळून तुम्ही ब्रश केल्याने देखील तुमच्या दातांवरील पिवळेपणा दूर होऊ शकतो. अर्धा चमचा ॲपल फ्लेवरचं व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. हे मिश्रण ब्रशला लावून दात स्वच्छ करा. याने सुद्धा तुमच्या दातांवरील डाग दूर होऊ शकतात. अर्धा चमचा लिंबाच्या रसात पाणी मिसळून दातांना मसाज करा. याने सुद्धा तुमच्या दाताला चकाकी येऊ शकते. आपल्या घरात नेहमीच सापडणारं टोमॅटो सुद्धा तुमचे दात चकचकीत आणि स्वच्छ करू शकतं. यासाठी नियमित टोमॅटोच्या रसाने दातांचा मसाज करावा. हे सगळे घरगुती उपाय करून तुम्ही नक्कीच तुमचे दात स्वच्छ आणि डागरहित करू शकता. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.